शहरातील गडबडीतून काही दिवसांसाठी सुट्टी हवी होती. तेव्हाच आजीचा फोन आला. अर्जुना, नुसता तणाव घेऊन राहू नकोस. इकडे ये. काही दिवस गावात राहिलास तर मन शांत होईल. मनासोबत माझ्या अंगात लागलेली आग ही शांत होईल, असा मी विचारसुद्धा केला नव्हता. मी लगेच होकार दिला. गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसलो तेव्हा हवेतला गारवा आणि ओल्या मातीतून येणारा सुवास मन सुखावून टाकत होता. गावात पोहोचलो तेव्हा आजी दारातच उभी होती. मला पाहताच तिने मला मिठी मारली. त्या रात्री आम्ही गप्पा मारत बसलो. आजीच्या हातच्या जेवणाची तर चव शब्दांत मावणारी नव्हती. तिच्यासोबत आणि आजोबांसोबत निवांत बसताना फार दिवसांनी घरपणाची ऊब जाणवत होती. दुसऱ्या दिवशी आजोबा म्हणाले, चल बघ, शेतात येऊन ताजेतवाने वाटेल. शेतातल्या झोपडीमध्ये एक लाकडी पलंग, चहाचा गॅस आणि बाहेर पसरलेली शेते, चारही बाजूला शांतता. मी झोपडीच्या दाराशी उभा राहून दूरवर पसरलेल्या हिरवळीकडे पाहत होतो. तेव्हाच 2 स्त्रिया शेतातल्या वाटेवरून येताना दिसल्या. त्यांपैकी एक गोरावर्ण, लालसर साडी आणि केसांमध्ये गजऱ्याचा एक छोटासा गुच्छ. ती स्त्री जणू या परिसरातली नसल्यासारखी वाटत होती. तिचे रूप इतके शांत, इतके स्वच्छ होते की मी नकळत तिच्याकडे पाहू लागलो. आणि तीही क्षणभर थांबून माझ्याकडे पाहिली. मला न समजणारा एक भाव मनात दाटू लागला. मी लगेच आजोबांकडे वळून विचारले, काका, ती कोण? आजोबा शांतपणे म्हणाले, अरे, तिला कावेरी म्हणतात. शेतात कामाला येते. घरची परिस्थिती तितकीशी बरी नाही म्हणतात. माझ्या मनात तिच्याबद्दल एक वेगळं आकर्षण निर्माण व्हायला तेवढाच पुरेसा क्षण होता. त्या दिवशी ती जेवायला आली तेव्हा पुन्हा एकदा आमची नजरानजर झाली. तिच्या डोळ्यात एक हलकीशी लाज, माझ्या मनात अनामिक ओढ. ती बोलली नाही, मलाही शब्द मिळाले नाहीत, पण काहीतरी मात्र आत खोलवर हलत होतं. दुसऱ्या दिवशीही मी शेतात गेलो आणि ती तिथेच होती. कधी ती काम करताना केस मागे सारून घाम पुसायची, कधी झोपडीसमोरून जाताना मला पाहून स्मित द्यायची. हळूहळू हे स्मित रोजचे झाले. एके दिवशी ती आजोबांशी काही बोलत होती. मी जवळ गेलो तेव्हा मला कळलं की तिला अचानक काही पैशांची गरज भासली होती. आजोबांकडे त्यावेळी पैसे नव्हते. मी विचार न करता खिशातून 5,000 रुपये काढले आणि तिच्या समोर धरले. हे घ्या, मी शांतपणे म्हणालो. ती घाबरल्यासारखी मागे सरकली. मी तुमचे पैसे कसे घेऊ? तुम्हाला ओळखतही नाही. समजा आजोबांनी दिले आणि मला ओळखण्याची गरज नाही. तुम्ही मित्र म्हणा, एवढं पुरेसं आहे. ती थोडे क्षण शांत राहिली. मग भिजलेल्या नजरेने पैसे घेतले. कुणाला सांगू नका, मी हसत म्हणालो. मी नाही सांगणार. तीही मंद हसली. त्या दिवशी पहिल्यांदा तिने मला धन्यवाद म्हटले. फक्त एक शब्द. पण मला वेगळं वाटलं. 2 दिवसांनी ती पैसे परत देण्यासाठी आली. मी ते घेत असताना एकच प्रश्न विचारला, तुम्ही इतक्या सुंदर सभ्य आहात, मग शेतात इतकं कष्टाचं काम का करता? ती हलक्या आवाजात म्हणाली, जीवनात सगळ्यांनाच सोप्या वाटा नसतात अर्जुन. माझ्या आयुष्यातही काही गोष्टी आहेत. नवरा साथ देत नाही. मुलगी लहान आहे. म्हणून काम करावं लागतं. क्षणभर तिच्या डोळ्यातली वेदना माझ्या मनाला भिडली. त्या दिवसानंतर कुणी नसताना ती माझ्याशी बोलू लागली. मीही तिच्या गोष्टी मन लावून ऐकू लागलो. 2 अनोळखी व्यक्तींच्यामध्ये हळूहळू एक शांत, निरागस मैत्री फुलू लागली. कधी ती जवळून जाताना म्हणायची, आज खूप शांत बसलात. काही झालं का? कधी मी म्हणायचो, तुम्ही हसत नाही म्हणून. ती बोट दाखवून म्हणायची, मी रोज हसते. आणि मग आपसूक दोघेही हसायचो. जवळीक वाढत होती, पण ती अजूनही मर्यादेतच होती. एके दिवशी गावात मोठी जत्रा होती. रात्री लखलखणारे दिवे, फुग्यांचे आवाज आणि ढोल ताशाचा गजर. मी सुमती आजीसोबत जत्रेत गेलो. जत्रेच्या गर्दीत अचानक कावेरी मुलीसोबत मला दिसली. मुलीच्या हातात छोटे झुलणारे रंगीबेरंगी पंखे होते. कावेरी मला पाहून क्षणभर थांबली. तुम्हीही आलात जत्रेला? हो, तुम्ही? ती लाजत म्हणाली, मुलीला खूप आवडतं म्हणून. मी मुलीसाठी एक छोटंसं खेळणं घेतलं. कावेरी म्हणाली, नको, मी घेते. हे मी तिच्यासाठी घेतोय, तुमच्यासाठी नाही. कावेरी काही न बोलता हसली. त्या हसण्यात निरागसता होती. आणि काहीतरी अजून. त्या रात्री जत्रेच्या प्रकाशात कावेरी खूप वेगळी दिसत होती. आनंदी, मुक्त आणि मनमोकळी. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शेताजवळच्या ओढ्याकडे फिरायला गेलो. हवा थंड, झाडांची हिरवाई, ओढ्याच्या काठावर पसरलेली धुके. अचानक मागून आवाज आला, अर्जुन. ती कावेरीच होती. ती ओढ्याच्या पाण्यात कपडे धुत होती. मी जवळ गेलो. तुम्ही एवढ्या सकाळी? मुलगी झोपलेली होती म्हणून काम उरकायला आले. काही मिनिटे आम्ही शांत उभे होतो. फक्त ओढ्याचे खळखळणारे पाणी आणि पाखरांचा किलबिलाट. ती म्हणाली, कधी कधी असं वाटतं की आयुष्य थोडं थांबावं. जसं हे पाणी वाहतं तसंच आपलं आयुष्यही वाहतं. पण थांबून बघायला आपणच वेळ काढत नाही. मला तिच्या शब्दांची खोली जाणवली. कावेरी, तुम्ही खूप सुंदर बोलता, मी म्हणालो.
मला कुणी सांगत नाही रोज, ती हसली. त्या सकाळी तिच्याशी बोलताना मला तिच्या मनाचा आणखी एक कोपरा दिसला. कष्टाळू पण कोमल स्त्री, कठीण आयुष्यातही हसण्याचे कारण शोधणारी. एके दिवशी काम करताना आभाळ भरून आले. आजोबा अचानक म्हणाले, अर्जुना, मला बँकेत जावं लागेल. तू झोपडीत थांब. मी एकटा झोपडीत होतो. अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. कावेरी शेतात होती. पाऊस वाढत गेला आणि तिने धावत झोपडीकडे धाव घेतली. ती आत आली तेव्हा पूर्ण भिजलेली होती. केस भिजून गालांवर चिकटलेले साडी पावसाने ओलसर झालेली आणि डोळ्यात हलकीशी घाबरलेली भावना. मी तिला एक टॉवेल दिला. ती हळूच म्हणाली, धन्यवाद, खूप पाऊस आहे. त्या क्षणी झोपडीत एक वेगळी शांतता होती. फक्त पावसाचा आवाज आणि तिचे ओले केस पुसण्याचे प्रयत्न. मी म्हणालो, कावेरी, तुम्ही ठीक आहात ना? ती माझ्याकडे पाहिली. बाहेरचा पाऊस, आतली शांतता क्षणभर वेळच थांबल्यासारखा वाटला. आता मला रहोणाच झालं होतं. पण तेवढ्यात फोन आला. आजोबा म्हणाले, ते शेताकडे येत आहेत. कावेरी लगेच उठली, साडी नीट केली, केस मागे सारले. ती बाहेर जाताना हलकीशी हसली. मला जायला पाहिजे. आजोबा बघतील. आणि निघताना म्हणाली, अर्जुन, काळजी घ्या. त्या शेवटच्या शब्दांत एक वेगळीच झलक होती. त्यानंतर आमच्यातली जवळीक आणखी वाढत गेली. ती मला गमतीने चिडवायची, मी तिला. कधी तिच्या मुलीसाठी सामान आणणे, कधी तिच्या घरची चिंता ऐकणे. एकमेकांना सावरत, एकमेकांवर अवलंबून राहत, एक सुंदर मैत्रीचं रूपांतर एका शांत भावनेत होत होतं. परंतु काही कारणामुळे अचानक मला शहराकडे परतावा लागला. परंतु यापुढे मी या गावाला परत येणार होतो. आणि गावात आल्यानंतर माझ्यासोबत खूप चांगले गोष्टी घडतात. मी कावेरीसोबत सर्व काही करतो. तर पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगणार आहे. त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करा.